नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. क्वेश्चन क्रमांक 11. इन्सुलेटरचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए चांदी, ऑप्शन बी तांबे, ऑप्शन सी प्लास्टिक, ऑप्शन डी ॲल्युमिनियम. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्लास्टिक. पुढील प्रश्न क्रमांक 12. विद्युत प्रवाहाचे कारण काय आहे? ऑप्शन ए प्रतिकार, ऑप्शन बी दाब, ऑप्शन सी शक्ती आणि ऑप्शन डी ऊर्जा. याचं योग्य उत्तर आहे बी दाब. प्रश्न क्रमांक 13. सिरीज सर्किटमध्ये प्रवाह कसा असतो? ऑप्शन ए वेगवेगळा, ऑप्शन बी शून्य, ऑप्शन सी समान, ऑप्शन डी वाढता. याचं योग्य उत्तर आहे सी समान. पुढील प्रश्न क्रमांक 14. समांतर सर्किटमध्ये व्होल्टेज कसे असते? ऑप्शन ए वेगवेगळे, ऑप्शन बी समान, ऑप्शन सी शून्य, ऑप्शन डी कमी. याचं योग्य उत्तर ऑप्शन बी समान. पुढील प्रश्न क्रमांक 15. पृथ्वीकरण म्हणजेच अर्थिंग का करतात? ऑप्शन ए प्रवाह वाढवण्यासाठी, ऑप्शन बी सुरक्षा मिळवण्यासाठी, ऑप्शन सी ऊर्जा साठवण्यासाठी, ऑप्शन डी व्होल्टेज कमी करण्यासाठी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुरक्षा मिळवण्यासाठी. तसेच सुरक्षा मिळवण्यासाठी म्हणजे लिकेज करंट ग्राउंड करण्यासाठी. ऑप्शन बी बरोबर. प्रश्न क्रमांक 16. विद्युत शॉक कशामुळे लागतो? ऑप्शन ए कमी व्होल्टेज, ऑप्शन बी जास्त प्रवाह, ऑप्शन सी जास्त प्रतिकार, ऑप्शन डी इन्सुलेटर. याचं योग्य उत्तर आहे जास्त प्रवाह. पुढील प्रश्न क्रमांक 17. स्विच कशासाठी वापरतात? ऑप्शन ए प्रवाह नियंत्रित करण्यासाठी, ऑप्शन बी शक्ती मोजण्यासाठी, ऑप्शन सी ऊर्जा साठवण्यासाठी, ऑप्शन डी प्रतिकार वाढवण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रवाह नियंत्रित करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 18. विद्युत ऊर्जेचे रूपांतर बल्बमध्ये कशात होते? ऑप्शन ए यांत्रिक, ऑप्शन बी रासायनिक, ऑप्शन सी प्रकाश व उष्णता, ऑप्शन डी ध्वनी. तर याचं योग्य उत्तर आहे प्रकाश व उष्णता. प्रश्न क्रमांक 19. ओहमचा नियम कोणता संबंध दर्शवतो? व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स, ऑप्शन बी पॉवर आणि व्होल्टेज, ऑप्शन सी करंट आणि पॉवर, ऑप्शन डी आर म्हणजेच रेजिस्टन्स आणि पॉवर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. प्रश्न क्रमांक 20. ओहमचे नियम कोणते सूत्र हे बरोबर आहे यापैकी? तर याचं उत्तर सगळ्यांनी कमेंटमध्ये द्या.